कर्जत नगर परिषदेतील सत्ता स्थापनेनंतर तब्बल 11व्या दिवशी परिवर्तन विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी अखेर नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पदभार स्वीकार सोहळा पार पडला। या पदभार स्वीकार कार्यक्रमाला राजकीय रंग चढला होता। खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी अप्रत्यक्ष शब्दात विरोधकांवर जोरदार टीका केली। विकृत मनोवृत्तीला रोखण्यासाठी कर्जतकरांनी एकत्र येत साथ दिली ही बाब महत्त्वाची आहे असं सांगत त्यांनी विरोधकांना सूचक टोला लगावला। तटकरे यांनी पुढे बोलताना पुष्पा दगडे यांना पुढील 5 वर्ष ठामपणे काम करण्याचा सल्ला दिला। 2029 आणि 2030 साली उपयुक्त ठरेल असं विकास काम कर्जतमध्ये झालं पाहिजे असं स्पष्ट करत त्यांनी विकासाचा अजेंडाही मांडला। यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनीही आपली भूमिका मांडली। नगर परिषदेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपली आणि सुधाकर घारे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा त्यांनी केला। खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतच्या राजकीय आणि भौगोलिक महत्त्वावरही भर दिला। कर्जतचं महत्त्व पूर्वीपेक्षा आता अधिक वाढलंय। नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्पामुळे कर्जत राज्याच्या नकाशावर ठळकपणे पुढे येणार आहे असं ते म्हणाले। तसंच निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार करत नवीन रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देणे आणि लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जतला थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। पुष्पा दगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता अर्थानं प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे। यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, पुंडलिक पाटील, अशोक भोपतराव, सुनील पाटील, एकनाथ धुळे, नारायण डामसे, भगवान भोईर, विलास थोरवे, तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, संतोष बैलमारे, स्वप्नील पालकर, मधुरा चंदन, नमिता घारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी मल्हार पवार, कर्जत।